नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टीचिंग विथ नाझिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बीकॉम फर्स्ट इयरचे व्यावसायिक अर्थशास्त्राची मूलतत्वे या विषयाच्या पुस्तकाचे इंडेक्स पाहणार आहोत। तर तुम्ही जो फर्स्ट पेज पाहत आहात तो फ्रंट पेज आहे। तर त्यानंतर आपण आता सेकंड पेजकडे जाऊया। आता आपण सेकंड पेज ओपन केले आहे, पण ते आता आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही। त्यानंतर आता आपण थर्ड पेज ओपन करूयात। तसेच आपण आता पेज नंबर 3 ओपन केलेले आहे। तुम्हाला इथे दिसत आहे कॉमर्स 108 म्हणजे कोड दिला आहे बुकचा। त्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्राची मूलतत्वे हे विषयाचं तुम्हाला टॉपिकच आहे, नावच आहे मोठं, हे का नाही, तर लगेच लक्षात येईल। त्यानंतर लेखक कोण आहेत तर डॉक्टर योगेश कुलकर्णी आहेत आणि प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार वावरे, म्हणजे या दोघांनी हे चॅप्टर लिहिलेले आहेत। ओके, आता पहा एक चॅप्टर आहे म्हणजे घटक एक दिला आहे त्यांनी, व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख, म्हणजेच तुम्हाला येथे अर्थशास्त्राचा परिचय करून भेटणार आहे। तर परिचय तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही 11वी आणि 12वीला अर्थशास्त्र शिकलाय, म्हणजेच इकॉनॉमिक्स म्हणते त्याला, तुम्ही शिकलेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला हे चॅप्टर अवघड जाणार नाही आहेत। त्यानंतर घटक 2 आहेत सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे। सूक्ष्म म्हणजे लहान, स्थूल माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे। तर आता तुम्ही हे जो चॅप्टर तुम्हाला लगेच आठवेल की हा चॅप्टर पहिलाच होता 11वीत आणि 12वीत, तर आता हा चॅप्टर सेकंडमध्ये आलेला आहे। ओके, काय तुम्हाला हे अवघड जाणार नाही आहे। त्यानंतर घटक 3 आहे मागणी विश्लेषण। मागणी विश्लेषण सुद्धा तुम्हाला टॉपिक होता, 12वीत होता, 11वीत सुद्धा होता। घटक कुठला होता त्याच्यात अ आणि ब म्हणून 2 त्यात होते, है ना, धडे होते म्हणू शकतो आपण, चॅप्टर होते। त्यानंतर घटक 4 आहे ग्राहक वर्तणूक व मागणी विश्लेषण। तर आता हा सुद्धा तुमच्यासाठी नवीन टॉपिक नाही आहे, तर हा सुद्धा तुमच्यासाठी जुनाच टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात राहणार आहे। त्यानंतर 5 घटक क्रमांक 5 वेगवेगळ्या बाजारपेठेत मागणी व कृतीचे स्वरूप, हा सुद्धा तुम्हाला चॅप्टर होता, 4था का 5वा चॅप्टर होता तुम्हाला। त्यानंतर घटक 6 आहे मागणीची लवचिकता। तर मागणीचे विश्लेषण जो चॅप्टर होता त्यातच मागणीची लवचिकता दुसरा टॉपिक होता आपल्याला, तर तुमच्या लक्षात लगेच येणार आहे की ब म्हणून हा चॅप्टर होता। त्यानंतर घटक 7 आहे मागणीचा पूर्वअंदाज। आता मागणीचा पूर्वअंदाज कसा बांधायचा तुम्हाला काहीच माहीत नसेल तर ह्या चॅप्टरमध्ये नक्कीच समजेल, आणि ते समजण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलवरती रोज जे क्लासेस होतील ते तुम्हाला पाहावे लागतील। अशा प्रकारे आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची मूलतत्वे या विषयाचे इंडेक्स पाहिलेले आहेत। आशा आहे तुम्हाला ते नक्की समजले असतील। अशा प्रकारे आपण प्रत्येक विषयाचे पुस्तकाचे इंडेक्स घेणारच आहोत। जरी तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कुणाचेच नुकसान होता कामा नये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात। धन्यवाद।